तर गुड मॉर्निंग, हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे रेश्मा आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर ना, काल एक ब्लॉग मी शूट केला होता, त्याच्यानंतर आज एक शूट करते. आणि मला ना मिनी ब्लॉगमध्ये ज्या गोष्टी मी शेअर नाही करू शकत ना तुमच्याबरोबर, त्या सगळ्या गोष्टी मला या लाँग व्हिडिओमध्ये शेअर करताना खूप आनंद होतोय. त्यामुळंच आपले ब्लॉग इंटरेस्टिंग तर होणारच आहेत, कारण आपण आपल्या ब्लॉगमध्ये नवनवीन गोष्टी दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे मंडळी, तुम्हाला माझे मिनी व्लॉग आवडतात हे मला माहिती आहे. त्याचबरोबर तुम्ही माझ्या या मोठ्या व्हिडिओला पण तेवढंच प्रेम द्याल याची मला पूर्णपणे कल्पना आहे, पूर्णपणे आयडिया आहे. त्यामुळं आपली ब्लॉग हे पाहत राहा. आणि आजचा ब्लॉग तर इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझ्या ज्या फेवरेट कॉटनच्या साड्या आहेत ना त्या. कारण मला खूप जास्त मनापासून कॉटनच्या साड्या आवडतात. आणि त्याचबरोबर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एक सुंदर अशी भाजी, जी आपण बेसनाच्या वड्याच्या करतो ना, गावाकडच्या साईडला ही भाजी शक्यतो जास्त खूप केली जाते. त्यामुळं मी तुमच्याबरोबर सध्या मी आत्ता हेअर वॉश केलेला आहे, त्यामुळं हे असे केस दिसतात आहेत. त्यामुळं थोडेसे केस वाळले ना की मग मी याची हेअरस्टाईल करणार आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी सागरवेणी कशी घालते ती. कारण माझ्या सागरवेणीसाठी खूप वेळा कमेंट करता तुम्ही, त्यामुळं सागरवेणी पण तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याचबरोबर ह्या ज्या इयरिंग्स दिसतात आहे ना तुम्हाला, ह्या सुंदर अशा इयरिंग्स बघा या. तर या इयरिंग्सबद्दल सांगते की या ज्या इयरिंग्स आहेत ना, तर मी अशाच लोकलच्या दुकानातून घेतल्या होत्या. खूप सुंदर आहेत, म्हणजे याचा जो कलर आहे एकदम फक्त 90 रुपीजच्या या इयरिंग्ज आहेत, पण दिसायला पण एकदम छान रिच लुक देतात. आपण ना अगदी वन पीसवर घाला किंवा आपण कोणत्याही ड्रेसवरती, जीन्सवरती घातल्या ना तरी पण खूप सुंदर दिसतात या इयरिंग्स. त्यामुळं आजच्यासाठी ना पुढचा ब्लॉग पाहायला तयार राहा. चला मग. हॅलो, सध्या ना माझं बाकीचं सगळं आवरून झालेलं आहे, म्हणजेच जसं की मी इथं चपात्या पण करून ठेवलेल्या आहेत. त्यामुळं चपात्या झाल्या आणि त्याचबरोबर ना इथं छान असा रस देखील करून ठेवलेला आहे मी. आता हा रस ना शक्यतो मी फ्रीजमध्ये ठेवते, कारण की आम्हा सगळ्यांनाच फ्रीजचा थंड रस आवडतो. तुम्हाला आवडतो का मला सांगा कमेंट करून. त्यामुळं मस्त असा रस तर रेडी झालेला आहे, चपात्या पण रेडी झालेल्या आहेत. आत्ता सध्या आपल्याला करायची ती म्हणजे वड्यांची आमटी, बेसनाच्या वड्याची आमटी. तर तीच मी तुमच्याबरोबर शेअर करते, त्यामुळे बघत राहा. आता बेसनाच्या वड्याची आमटी करण्यासाठी ना इथं आपल्याला बेसन घ्यायचं आहे. आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं घ्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं, लाल तिखट टाकायचं, हळद टाकायची आणि एक चमचाभर तेल टाकायचं. अगदी थोडं थोडं पाणी घेत हे पीठ छान असं घट्ट मळून घ्यायचं. एकदम घट्ट असलं पाहिजे, जेणेकरून याला लाटता यावं. असं चपातीसारखं पातळ नाही करायचं आपल्याला. कढईत मग थोडंसं तेल टाकायचं, मोहरी, जिरं टाकायचं आणि फक्त खोबरं, लसूण आणि कोथिंबीर याची जी पेस्ट आहे ना तर ती बनवून घेऊन तेलामध्ये टाकायची, छान अशी परतून घ्यायची. मग हळद, धना पावडर, लाल तिखट टाकायचं, छान असं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घ्यायचे. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि पाणी टाकायचं आधण करण्यासाठी. आता आपल्याला माहिती कुठलीही आमटी करायची असेल तर त्याला आधण जास्त लागतो, म्हणून चांगला पाणी भरपूर टाकायचं कढईमध्ये. आणि मग हे जे गोळे आहेत, आपण बेसनाचा जो गोळा मळून घेतला होता तर त्या गोळ्याचे 2 गोळे करून घ्यायचे. आता आम्ही दोघं तिघंच आहेत, त्यामुळे आम्हाला थोडंसं कमी लागणार आहे, म्हणून मी इथं मळून व्यवस्थित असं घट्ट पीठ असल्यामुळं पीठ लावून घ्यायचं आहे. म्हणून छान अशी त्याची चपाती लाटून घ्यायची. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही घ्यायची बरं का, म्हणजे जाड पण नाही लाटायची. आणि जसं आपण आपण चकोल्या लाटतो की नाही, तुम्हाला माहिती असतील चकोल्या, तर त्या शेपमध्ये, षटकोनी शेपमध्ये याला कट करून घ्यायचं अगदी. आणि छान असा व्यवस्थित असा आकार असला पाहिजे त्याचा, जास्त मोठा पण नाही जास्त छोटा पण नाही, असा मध्यम आकाराच्या. आणि मग छान आदनाला उकळी आल्यानंतर या सगळ्या वड्या आहेत ना तर त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या. आता या वड्यांची भाजी शिजण्यासाठी ना कमीत कमी 10 मिनटं लागतात आपल्याला, मस्त अशी कमी गॅसवरती तर हॅलो, सध्या मी भाजी शिजायला टाकलेली आहे वड्यांची. ती तर शिजतीच एकदम कमी गॅसवरती, पण मी तुम्हाला म्हटलं होतं की मी तुमच्याशी काही कॉटनच्या माझ्या साड्या पण शेअर करणार आहे. सध्या मी इथं फक्त 4च साड्या घेतलेल्या आहेत बरं का तुमच्याबरोबर शेअर करायला, कारण ना जर मी जास्त साड्या घेतल्या तर मग व्हिडिओ लॉंग होईल आणि तुम्ही बोर व्हाल. त्यामुळं एकदम छान अशा कॉटनच्या साड्या, आणि कॉटनच्या साड्या माझा जीव की प्राण. त्यामुळं तुमच्याबरोबर कॉटनच्या साड्या शेअर करते, ज्या की लेटेस्ट आहेत बरं का, नवीन आहेत. आणखी याच्यातले काहीचे तर ब्लाऊज पण शिवून नाही झाले. आणि या सगळ्या साड्यांची मी तुम्हाला
नेसून साड्या नेसून ज्यावेळेस माझे ब्लाऊज शिवून होतील ना, जे मी स्वतः शिवते, ते सगळ्या नेसून झाल्यानंतर बरोबर तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सगळ्यांचे व्हिडिओ. त्यामुळं साड्या पहा. सगळ्यात पहिली तर ही आत्ताच घेतलेली आहे बरं का, जस्ट म्हणजे पाठीमागच्याच आठवड्याबरोबर मधून घेतलेली आहे. 398ची म्हणजे आसपास 400ची साडी आहे. कॉटन आहे पण मस्त आहे. म्हणजे याचा कलर पण तुम्ही बघू शकता, मरून कलर आहे प्लस याच्यामध्ये हे मल्टी कलर आहेत. अगदी पदराला आणि आपण जो निर्या येतात ना आपल्या तिथं पण साडी घातल्यानंतर एकदम भारी दिसते बरं का, एकदम मस्त म्हणजे. आणि साड्यांचं सूत पण पहा, एकदम छान चोपून बसते, रिच लुक देते, कम्फर्टेबल देते. आणि विथ आपण याच्यावरती अगदी कोणताही ब्लाऊज घालू शकतो. मरून कलर घाला किंवा याच्यामध्ये जे हे कलर दिसतात ते मल्टी कलर, त्याच्यामधला कुठल्याही कलरचा ब्लाऊज तुम्ही येलो घालू शकता, पिंक घालू शकता, इथं ब्ल्यू आहे ब्ल्यू पण घालू शकता, इव्हन तुम्ही ब्लॅक पण घालू शकता. ब्लॅक घातल्यानंतर तर फार सुंदर दिसते ही साडी. आणि एकदम सुंदर असं सूत आहे विथ याला हे गोंडे, त्यामुळे ना एकदम भारी साडी. फ्लिपकार्टची साडी आहे ही, फ्लिपकार्टवरूनच मी घेतली होती. त्यामुळं खूप 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 सुंदर साडी आणि माझी तर सध्याची फेवरेट आहे. याच्यावरचा व्हिडिओ मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करीन आणि फार सुंदर दिसते साडी. चला मग नेक्स्ट साडीकडे जाते. आता ही साडी जी आहे की नाही स्पेशल आहे मी, कारण आत्ता आमची नर्सरी झाली पाठीमागच्या मार्च महिन्यामध्ये 3 मार्चला. तर त्यावेळी ही साडी माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी घेतली होती. म्हणजे त्यांनी स्वतः जाऊन आणलेली आहे ही साडी. कॉटनचीच आहे, कारण त्यांना माहिती आहे मला खूप जास्त कॉटन आवडतं. त्यामुळे त्यांनी अशी ग्रे कलरची छोट्या छोट्या चेक्स असलेली साडी आहे. कॉटनच आहे. आता हे सूत जास्त मला माहिती नाही बरं का कुठलं आहे. आणि याच्यामध्ये हे पदराला सेम फॉल झालेला आहे साडीचा. साडीला फॉल पण करून ठेवलेला आहे, पण बघितलं का स्टिकर नाही काढलं, कारण याचा आणखी ब्लाऊज नाही झाला कंप्लीट. त्यामुळंच सध्या मी ब्लाऊज शिवते याचा पण. अस्तर वगैरे सगळं आणून ठेवले. आणि साडी पाहू शकता, एकदम छोटे छोटे चेक्स आणि जास्त काही ओबडधोबड मला जास्त आवडत नाही. त्यामुळे छोटे छोटे चेक्स आणि कलर पण ग्रे कलर माझा फेवरेट आहे. सगळ्यांचाच ऑल टाईम फेवरेट असतो ग्रे कलर. त्यामुळं ही पण साडी फार सुंदर आहे. याचाही व्हिडिओ शेअर करते. आता ही साडी कोण म्हणतं आपल्याला मिशो काही देत नाही, खूप काही देतं मिशो, फक्त आपण थोडंसं सर्च करत नाही. मिशोचीच साडी आहे. आपण क्रीम कलर म्हणतो की नाही, सेम गोल्डन क्रीम कलर, तसा हे जे फ्लावर्स आहेत ते पहा, की काय सुंदर फ्लावर्स आहेत. हे फार सुंदर साडी आहे. कॉटन आहे बरं का, प्युअर कॉटन आहे, एकदम छान दिसते. आणि याचा ब्लाऊज तो कॉन्ट्रास्टमध्ये आहे. म्हणजे हे जे आपल्याला दिसतात ना फुलं, या फुलांचाच मिक्स कलर आहे ब्लाऊज पण. यालाही फॉल करून ठेवलेला आहे. साड्यांचा ब्लाऊज शिवणार आहे. चारही साड्यांचे मी एकदाच तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करते. जेव्हा माझे चारही ब्लाऊज बरोबर शिवून होतात आहे ना, त्यावेळी मी तुमच्याबरोबर शेअर करेन. त्यामुळं ही पण कॉटनची साडी एकदम मस्त आहे, म्हणजे भारीच आहे. एकदम चोपून सापून अगदी छोटूशी घडी येणारी. आणि इस्त्रीची पण काही गरज नाही बरं का. म्हणजे असं असतं ना आपल्या काही कॉटनच्या साड्या असतात बघा, ज्याला इस्त्री केल्याशिवाय साडी सरळ बसूच शकत नाही, पण हिचं तसं नाही. म्हणजे मिक्स असू शकतं, कॉटनमध्ये मिक्स असेल, पण भारी. त्याच्यानंतर कॉफी कलर ऑल टाईम फेवरेट, मलाही आवडतो खूप जास्त. आणि ही साडी इस्त्री लावू शकते, पण प्युअर कॉटन आहे, मिशोचीच आहे. या दोन्हीही साड्या अराउंड 350 पर्यंत भेटलेल्या आहेत मला, पण भारी आहे. ह्यालाही फॉल करून ठेवलेला आहे मी. याचाही ब्लाऊज साडी पूर्ण अशा बुट्ट्यांची आहे. हे जे आहेत की नाही, हे अशा बुट्ट्यांची साडी आहे. आणि ब्लाऊज सेम आहे, म्हणजे रनिंगच ब्लाऊज आहे. पदर पण छान आहे याचा. हे बघा, पदराला ही अशी डिझाईन आहे आणि भारी दिसते बरं का. मी ही घालून बघितलेली आहे साडी दुसऱ्या ब्लाऊजवरती, व्हाईट ब्लाऊजवरती, पण साडी खूप सुंदर दिसते. त्यामुळे या चारही साड्या मला खूप जास्त आवडतात. ज्यावेळी याच्यावरचेच ब्लाऊज शिवून होतील ना, मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. आणि तुम्ही मला सांगा की या साड्या तुम्हाला आवडल्यात का. जर आवडल्या असतील तर याच्यावरची एक साडी फ्लिपकार्टची आहे आणि 2 साड्या या मिशोवरच्या आहेत, ज्याच्या मी लिंक देऊन ठेवेन. आणि अगदी अराउंड 500च्या आतल्या साड्या. फक्त एक जी माझ्या ॲनिव्हर्सरीची आहे की नाही ग्रे कलरची साडी चेक्सची, ती फक्त 1000 रुपयाची आहे. त्यामुळं या सगळ्या साड्या आपल्या अफोर्डेबल प्राईजमध्ये आहेत. चला
मग आता पुढच्या गोष्टीकडे वळूया. तुम्हाला साड्या कशा वाटल्या ते कमेंट मध्ये सांगा बरं का. या सगळ्या मी आता इथं वड्यांची भाजी देखील शिजलेली आहे. त्याच्यामध्ये छान बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची गार्निशिंगसाठी आणि मस्त आज जेवणाचं ताट पण साधं सिंपल, रस, वड्याची भाजी आणि चपाती खायला घेतली. मी जेवण केलं आणि आत्ता मी वरती सागरवेणी घालण्यासाठी. तशी तर सागरवेणी घालणं ना एकदम सिंपल आहे बरं का. आपल्याला काय वाटतं की समोरून जरी सागरवेणी दिसते तर ती जरा जास्त अवघड असेल, पण एवढी काही अवघड नाही आहे. प्रॅक्टिस करून जर आपण केली ना तर मस्त अशी सागरवेणी जमते. सुरुवातीला जे पुढचे केस आहेत, जसे आपण पफ घालतो की नाही, सेम त्या पद्धतीने पुढचे दोन्ही बाजूनं समान केस घ्यायचे आणि त्याच्यामध्ये दोन्ही साईडची एक एक बट घ्यायची. प्रत्येक वेळी ही तर मी दाखवली ना, सेम त्या पद्धतीने बट घ्यायची आणि आपली ज्या साईडची वेणी बट आपण वेणीमध्ये घालतोय ना, त्याच साईडहून आपण व्यवस्थित अशी ती बट त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची. प्रत्येक वेळी दोन्ही बाजूची, एक बाजू झाली डावीकडची बाजू झाली की नंतरच्या वेळी उजवीकडची बाजू घ्यायची आणि नंतर तिसऱ्या बटमध्ये त्याला ॲड करत जायचं, जेणेकरून आपल्या ज्या या लेयर्स आहेत ना, बटांच्या लेयर्स आहेत, तर त्या व्यवस्थित एकसारख्या येतील आणि केस एकसारखी घ्यायची. प्रत्येक वेळी आपण दोन्ही बाजूच्या बटा घेतो ना, प्रत्येक वेळी केस एकसारखे घ्यायचे. जास्त मोठे नाही घ्यायचे, जास्त छोटे नाही घ्यायचे, जेणेकरून आपल्या जो दोन्ही बाजूचा हे असतील बटा असतील तर त्या व्यवस्थित येतील आणि एकदम व्यवस्थित आपली सागरवेणी आहे तर ती दिसेल. आणि बरोबर मध्यभागी घ्यायचं, पाठीमागं हात आपले व्यवस्थित ठेवायचे, जेणेकरून आपली ही सागरवेणी पाठीमागची ही जी हेअरस्टाईल आहे तर ती व्यवस्थित मध्यभागी आली पाहिजे. आणि मग समोरचा काही भाग असेल किंवा समोरचे हेअर्स काढायचे असतील तर ते काढू शकतो आपण आणि मस्त अशी वेणी घालून घ्यायची. तर मंडळी, आजचा हा लॉंग व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आता सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केल्यात. भाजी कशी केली, त्याचबरोबर सागरवेणी कशी घालायची हे शेअर केलं. माझ्या साड्या देखील कॉटनच्या तुमच्याबरोबर शेअर केल्यात. आता आजचा व्हिडिओ थोडासा लॉंग झालेला असेल कदाचित, पण तुम्ही माझ्या या व्हिडिओला नक्की प्रेम द्याल, त्याचबरोबर आपल्या चॅनलला देखील प्रेम द्याल हे मला माहिती आहे. आणि त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.